नाही. म्हणून तुमच्या सगळ्या साक्षीनं सांगतो, राम सातपुते साहेब असतील, रणजितसिंह निंबाळकर साहेब असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ असतील आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या लोकांचा आपल्या दुष्काळी पट्ट्यातील लोकांनी घरातल्या देवाऱ्यात फोटो लावला पाहिजे. कारण हीच लोक आपल्यासाठी देव आहेत. आपल्या प्रपंचाची काळजी करणारी लोक हीच माणसं आपल्यासाठी देव आहेत. कारण आज बघतोय, आज काय पाण्याच्या बाबतीमध्ये चुकीचं बोलणारी पण लोक आहेत. त्यांना सांगतो, बाबांनो, मतदान कुणाला पण द्या. मतदानासाठी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत. कारण गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष आपण ह्यासाठी करतो. जर समजा तुम्हाला काही शंका असली त्या बाबतीत आम्हाला विचारा, अधिकाऱ्यांना विचारा, तिथं स्वतः येऊन तुम्ही बघा. परंतु खाली लोकांमध्ये चुकीची चर्चा करू नका. कारण आमचं स्वप्न आहे, ते दिवसा बघितलेलं स्वप्न आहे की निरादे वगैरेचं पाणी तिथं बघणार म्हणजे काय कुठल्या राजकारणासाठी बघितलेलं नाही. केवळ आणि केवळ आपल्या तालुक्याचा दुष्काळ मिटावा, माझ्या माय माऊलीच्या डोळ्यातलं तिथं अश्रू पुसलं जावं, त्यांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा आटून गेलं, तिथं पाणी मिळालं पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी काम करतोय आपण. आज आमच्या भागात जर विचार केला, आपल्या भागात विचार केला, तर आई वडील गावाकड, मुलं बाळ, लेकरा सुना, लेकर, त्यांची लेकर, नातू सगळं बाहेरच्या गावी फक्त पैशासाठी. इथं आपली शेती पिकत नाही म्हणून तिकडे गेलीत. मग अशा परिस्थितीत या कुटुंबाचा सगळ्या संगम झाला पाहिजे. आज विचार केला, आता तुम्ही बघा, ज्या ठिकाणी पाणी आहे तिथली कुटुंब बघा आणि आपल्या जिथं पाणी नाही तिथली कुटुंब बघा. तुम्हाला सांगतो, जिथं पाणी नाही तिथली घरात कोण नाही कोण बाहेर हायच. म्हणजे कुटुंब सुद्धा एकत्र राहू शकत नाही, फक्त आपल्याला पाणी नसल्यामुळे. इतकी अवस्था वाईट आपल्याकडे झाली. तिथं उन्हाळ्यात जर विचार केला तर पाखरं सुद्धा आपल्या भागात राहत नाही, कारण पाखराला सुद्धा प्यायला पाणी राहत. एवढी वाईट परिस्थिती. आणि मग ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणून तर आपण आपला संघर्ष आहे. आपल्याला एखादं पद मिळू द्या, नाही मिळू द्या, आपण आपल्याला ज्यावेळेस या पाण्याचा विषय आला त्यावेळेस आपण एक वचन घेतलं, एक शपथ घेतली, जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच नाही मिळालं तर चालते. तुम्ही कुठल्याही नेत्यांना विचारा. आता इथं बरीच मंडळी साक्षीदार आहेत त्या गोष्टी. इथं अमोलदादा ही साक्षीदार आहेत. मी माझ्या नेत्यांकडे कुठलीच माझ्या स्वार्थाची गोष्ट कधीच मागितली नाही. फक्त एकच गोष्ट मागितली, माझ्या भागाला पाणी. अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काम आपल्या डोळ्यानं उघड्या बघताय की आपल्या तालुक्यात त्या पाण्याची एंट्री झाली, आता काम सुरू झालंय. आता पलीकडच्या बाजूला अजून इथं अर्धा किलोमीटर बघितलं तर अजून काम पूर्ण होत आलेलं तुम्हाला दिसत. म्हणजे 6 महिन्यात काम इथलं पूर्ण होईल. 2 वर्षात आपल्या दुष्काळी भागापर्यंत सगळीकडचं काम सुरू झालेली असतील, सगळीकडे पाणी आलेलं असेल, अशी परिस्थिती 2 वर्षात होणार आहे. मग माझी विनंती आहे की, म्हणून या दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना विनंती आहे की या तालुक्यामध्ये आमदार राम सातपुते साहेब असतील, रणजितसिंह निंबाळकर असतील, जयकुमार गोरे भाऊ असतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या प्रकल्पासाठी 4,000 कोटी मंजूर केले, म्हणजे दिल्लीतनं पैसे मंजूर केले. अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या लोकांच्या पाठीशी राहावं, ह्या लोकांना आपण ताकद द्या, एवढीच विनंती करतो. आणि पुढचं अजून काम बघूया. ज्याला पण काही शंका असेल, अजून अधिकाऱ्यांपर्यंत पुण्यात मुंबईत कुठेही जायची आपली तयारी आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की फक्त त्याचं काम करण्यासाठी जी मंडळी आपल्या पाठीशी उभा राहिली, मग भले भाजपचे सगळे नेते मंडळी असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री जयाभाऊ असतील, रणजितसिंह निंबाळकर साहेब असतील आणि आपले आमदार रामभाऊ सातपुते असतील, ह्यांचे हात आपण भविष्यात बळकट केले पाहिजेत, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आज आपण कोथळे कारुंडे या दरम्यान जे कॅनलचं काम चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. एक्झॅक्टली काम काय चालू आहे हे आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहू शकता कशा पद्धतीचं काम चालू आहे.
ज्या गावातील लोकांसाठी या पाण्याचा फायदा होणार आहे किंवा जी गावं दुष्काळी आहेत त्या गावांमधील लोक या ठिकाणी काम नेमकं कशा पद्धतीचं चालू आहे हे पाहण्यासाठी आलेले आपण पाहू शकता. पाईप आपण पाहू शकतो ज्या कॅनलमध्ये बसणार आहेत त्या पाईप कशा पद्धतीच्या या पाईप आहेत. कॅनल एवढं पाणी येते. कॅनल मध्ये पुढं हातवर एवढाच हातवर राहतो. नाही कॅनल मध्ये तळात बुडलं नाही. कॅनल खोदलेला पाईपा टाकलेल्या या ठिकाणी आपण कोथळी कारुंडे या भागामध्ये आलेलो आहोत. हा फलटण तालुक्याचा शेवटचं टोक आणि माळशिरस तालुक्याचं सुरुवातीचं टोक या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर पाणी म्हणजे खरंच मे महिन्यामध्ये माणसाला प्रत्येकाला कळतं पाण्याची काय किंमत आहे. तर पाणी म्हणजे जीवन आहे आणि खरंच हे महायुतीच्या सरकारनं पाण्याकरता अतिशय मोठं असं योगदान दिलेलं आहे. इथलं प्रत्यक्षात पाईपा जर पाहिल्या तर 8 फूट उंचीच्या 8 फूट व्यासाच्या पाईपा आहेत आणि या पाईपातून वेगानं पाणी या ठिकाणी वाहणार आहे. 35 शिवाय जसं आपण या ठिकाणी पाहिलं तसंच आपला शिंगोर्णी, बचेरी, पठाणवस्ती, गारवाड या भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाणी आपल्या भागामध्ये येणार आहे. आणि प्रत्यक्षात आम्ही खरं आहे का खोटं आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ 20-25 फोर व्हीलर घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत. तर पाण्याशिवाय जीवन नाही आणि शेतकऱ्याची उन्नती जर खरी करायची असेल तर पाण्याशिवाय होऊ शकत नाही. आणि हेच काम आपल्या भागाचे माजी खासदार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच रामभाऊ सातपुते, जयाभाऊ गोरे यांनी खरोखरच कसोटी करून हे पाणी आपल्या भागापर्यंत पोहोचवण्याचं काम जिद्द बाळगलेले आहे. आणि हे पाणी आपल्या प्रत्येक ठिकाणी माळशिरस तालुक्याचा पश्चिम भाग हा ओलिता खाली येणार आहे आणि तालुक्याची खरी उन्नती या पाणी आल्यानंतर लोकांची समृद्धी होईल. प्रत्येकाच्या घरी 4 चाकी गाड्या असतील त्यावेळेस म्हणजे समृद्धी झाल्यानंतर उन्नती झाल्यानंतर प्रत्येकाची प्रगती बागायत क्षेत्र वाढेल आणि प्रत्येक शेतकऱ्यांची यामध्ये उन्नती होईल असा या भागाचा कायापालट होणार आहे. तर आपण सर्वांनी खरोखरच भाजप महायुतीच्या सरकारला सर्वांनी विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आता माळशिरस तालुक्याच्या शिव ओलांडलेले आहे पाण्याच्या कामाने. भारतीय जनता पार्टीच माळशिरस तालुक्यात राहिलेल्या भागाला पाणी देऊ शकते हे आज इथं आलेल्या लोकांना सगळ्यांना समजलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच च्याच उमेदवारांना मतदान करून निवडून द्यावं ही सर्व जनतेला आवाहन करत आहे मी. माझं असं म्हणणं आहे की आपण डोळ्यानं बघितलंय आपल्या टकुऱ्यावर बोजा आहे. ही बोजा फिटूस तर माझ्या नागरिकांना एकच शपथ आहे, तुम्ही ढिलं पडू नका आणि आपलं ही काम करणाऱ्याला यश द्या तरच माझी इच्छा पूर्ण आहे. मी आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. उदाहरण सांगतो. बायका खुरपाय जाते 8 दिवस काम करते, मंगळवारी नाही पगार झाला तर बोंबलत महागारी येते. अशी परिस्थिती ह्या वाघाने केली आणि ती म्हणते ही काय करत ती काय केलेलं आम्ही डोळ्यानं बघितलंय. तर अशा माणसाला माझ्या नागरिकांना माझ्या पुतणी असलेला पाहुणे असलेली कोण डोळ्याची झोप करू नका तुम्ही एवढं. त्यांना निवडून द्या आणि आपण
जातीविषयी बोलतो, जातीच्याच मागं जाणार, जातीच्या मागं धोतर फिटून तर पळालो, पण जातीनं डोळा सुद्धा बघितला नाही. मग आमच्याकडे डोळ्यानं सुद्धा बघितलं नाही. माझा पट्ट्या मत देणार आणि मी बी तेवढंच आव्हान करणार. आपण कामाचं बघायचं नाही, काम बघितलंय आपण डोळ्यानं, आपण मोरली रस्ता काटायचा. आपलं कसं आपल्यासाठी झटतोय माणूस तीच आपण बघायचं. आपण पाहू शकता की कोथळे आणि कारुंडे या गावांच्या मधोमध अगदी आज ज्या ठिकाणी कार्यक्रम काम चालू आहे आणि पाईप या ठिकाणी येऊन पडलेले आहेत, या ठिकाणी शिंगोर्णी, बचेरी, पिलिव, गारवाड, मगरवाडी या ठिकाणावरून आलेले शेतकरी वर्ग यांनी अगदी इथं भजनी मंडळ भजन चालू केलेलं आहे. देवळाकडे साकडं घालत आहेत. अभिमन्यू मारुती बगाडे, गाव 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 पिलीव. काय भावना आहे तुम्ही आता या ठिकाणी भेट देताय, एकंदरीत काय भावना आहे तुमच्या, काय वाटतंय तुम्हाला आता? मला तर असं वाटतंय की जी टीका करते ती सुळेवाडी, बचेरी, शिंगुर्णी त्यातली जी विरोधक आहेत त्यांनी स्वतः डोळ्यांनी येऊन इथं पाहावं आणि त्यानंतर समोरच्या उमेदवारावर टीका करावा. शिवराज पुकळे यांनी ही सगळा संघर्ष करून इथपर्यंत लोकांना दाखवलेला आहे आणि इथून पुढे ही थोड्याच काळामध्ये ती शिंगुर्णी या टोकापर्यंत दाखवते. काय आनंद, कसं वाटतंय तुम्हाला, आनंद होतोय का आता एकंदरीत? अति आनंद. शेतकऱ्यांच्या मुलांना ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? शेतकऱ्यांच्या मुलांना एवढंच पाहिजे की पाणी, लाईट आणि रस्ता. एकंदरीत आता त्यांचं पैसे नको तर. एकंदरीत आता काय होत होतं आपल्या या भागामध्ये पाणी नसताना वडिलांना शेतामध्ये किंवा घरी राहावं लागायचं, मुलांना नोकरीसाठी बाहेर जावं लागत होतं. परंतु आता मी स्वतः 35 वर्ष बाहेर काढले ते. मुंबईमध्ये आमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करत होते. कारण ड्राय भाग आमचा, लक्ष्मी देवीजवळ माझी शेती आहे, डबजावाड्याकडे माझी शेती आहे. ड्राय भाग असल्यामुळे, पाणी नसल्यामुळे मला 35 वर्षे बाहेर काढावं लागली. आता गावातली सगळी गावकरी परत येतील का? पाणी जर आलं तर गाव परत फुलेल का असं वाटतं का? पाणी जर आलं तर माळशिरस तालुक्यात बचेरी सारखा शेतकरी कोणच बनू शकणार नाही. माझं गाव शिंगोर्णी आहे. काय भावना आहे? कसं वाटतंय तुम्हाला आता एकंदरीत? कसं वाटतंय ना, आमच्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. आमचे लेकरं बाळ ऊसतोडीला जाणं, लेकरं बाळासने कुठल्या प्रतीची शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी देत नाही. अनेक प्रकारच्या पोकळी साहेब व त्यांच्या वरच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा पाण्यासाठी संघर्ष केला आणि ह्याला शेवटी भाजप सरकारनं हे संपूर्णपणे 22 गावं कशी पाण्याखाली येतील, त्या 22 गावासाठी काय आराखडा करता येईल. पाठीमागच्या सरकारनं कुठल्या प्रत्येच्या योजना की तळागाळापर्यंत लोकांनी पोहोचू दिले नाही, त्या जिथल्या तिथं कुठलं प्रत्येचं काम होऊ दिलं नाही. म्हणून या सरकारची इच्छा आहे की ह्या सरकारमध्ये उभं राहिलेले ते 2 उमेदवार आहेत, जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या गटातून या दोन्ही उमेदवारांना भरघोष मतानं असं निवडून द्यायचं आहे व आपल्या जिव्हाळ्याचा, आपल्या हाडामासाचा, रक्ताचा हा कार्यकर्ता आहे. म्हणून सगळ्यांनी याला बहुमतानं मतदान करून दोन्ही पक्षकाराला, उमेदवारांना विजय करायचा आहे. ठिकाणावरून माळशिरस तालुक्यामध्ये पाण्याची इच्छा होती, त्या ठिकाणी भेट देताय. काय भावना आहेत तुमच्या? काय काय वाटतं, मनाला काय वाटतंय तुमच्या? जी काय लोक म्हणतो ते पाणी येणार नाही, ही फक्त इलेक्शनापुरतं हे दाखवलेलं आहे. पण आता सध्याला ही पाण्याची परिस्थिती बघितल्यानंतर असा आनंद वाटतो या की आमचं मन हरवून गेलंय. आज 50-60 वर्ष झाले आमच्या सोयवाडीतली लोक बापाची गाठ पडत नाही, बाप मेल्यावर पोरगा यायला मावाशी नाही. कारण
पोराला जगावं लागतं मुंबईला, बाप आईबाप गावाला. जर मेला बाप तर पोरगा तिसऱ्या दिवशी मागचा येतोय, नाही गाठी नाही भेटी नाही काय नाही. अतिशय बिकट म्हणजे 70-80% लोक बाहेर आहेत हो. फक्त राहिली सुळेवाडीत म्हणजे म्हातारी. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, तुमच्या डोळ्याचं पाणी पुसायचं खरं काम आज कोणी केलं? खरोखरच ही शिवराज कुकळ्यांनी जेवढा पाठपुरावा करून पाण्यासाठी झटलाय बिचारा, की आज लोकांचं सगळ्यांचं आज नंदनवन होईल आणि चांगलं होईल. आजपर्यंत तुम्हाला सांगतो, सांगण्यासारखी आता एक गोष्ट झाली आमच्या गावात, की जागीरदाराचं कुत्रं त्यानं पाळलेलं आमच्या गावात कसं भटकत आलं. भटकत आल्यावर गावाला वाटलं ही पिसाळलेलं कुत्रा आहे म्हणून गावाला मारलं ती कुत्रं. त्या जागीरदारानं आमचं गाव अख्खं पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्या कुत्र्याला किंमत आहे तशी आमच्या गावातल्या माणसाला किंमत नाही. ही घरी कुत्र्याची घटना खरी खरी घटना त्यांनी जाऊन स्वतः सांगावं की बा खरी घटना आहे का नाही. माझ्या केस झाली होती, मी स्वतः त्या कुत्र्यामध्ये ही होतो. पण ह्या जागेदाराला कुत्र्याची किंमत आहे, सुळेवाडीच्या माणसाची किंमत नाही. आज तोच माणूस आम्हाला मतं मागा येतो. या आमच्या गावातल्या माणसाला जर लाज वाटत असेल ना, तर त्यानं मतदान कुकळ्याला करावं, तर कुत्र्याला झटणाऱ्या माणसाला करू नये. युवक म्हणून कसं वाटतंय तुम्हाला, काय भावना आहे तुमच्या एकंदरीत? आता माळशिरस तालुक्यामध्ये पाणी ज्या ठिकाणावरून एंट्री होती त्या ठिकाणी भेट देत आहे, काय भावना आहे तुमच्या? आज आम्ही इथं कोथळे या गावात प्रत्यक्षात बघायला आलो होतो. आमच्या डोळ्यानं आम्ही बघितलं की पाणी ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतं. आज बघायला गेलं तर आम्ही जळगाव गावचा आहे. आज आमच्या गावात जवळजवळ 70% लोक बाहेर लातूर, सातारा या ठिकाणी मेंढरं घेऊन जगायला जातात. आणि विषय असा आहे की गावाचं आमचं 4 काय पुढारी असतील, इकडं मोहिते पाटलांकडे किंवा इकडं जवळजवळ 70 वर्ष झालं सत्ता यांच्याकडे आहे. आजपर्यंत ज्यावेळेस गावाचं राजकारण लागेल त्यावेळेसच ही गावाला भेट द्यायला येतात आणि त्याच्यावरनं राजकारण करतात. त्याच्यामुळं गाव आता विचार करायला गेलं तर वरच्या पण भागात पाणी आणलंय जयाभाऊन, पण खाली आमच्या पायथ्याला पण पाणी आहे, पण आमच्या गावात पाणी नाही. कारण विषय असा आहे की हे ज्यावेळेस राजकारण असेल त्यावेळेसच ही येतात ही करायला. आज आमच्या गावाची परिस्थिती बघायला गेलं तर उन्हाळ्यात अक्षरशः प्यायला पाणी नसतं. जनावरांना आम्ही स्वतः माझ्याकडे गाय आहे, आम्ही वैरणीसाठी अकलूज पर्यंत जातो की जर पाणी आमच्यापर्यंत पोहोचलं तर आमच्या गावाचा विकास होईल किंवा आमचं गाव जे स्थलांतर होतं या ते कुठेतरी थांबेल, गावचा चांगल्या प्रकारे विकास होईल. सुळेवाडी गावामध्ये पहिल्यांदा हे चांगलं काम होतंय, पाणी येतंय आणि ह्याच्यासाठी लय आहे संघर्ष केलाय त्या माणसानं बरं का. 2000 पासून संघर्ष केलाय, 2000 सालापासून. आम्हाला एवढंच वाटतं की पाणी आल्यावर आमच्या गावाचा विकास होईल आणि सगळे जे मेंढरासाठी बाहेर गावी जाते ती लातूरला, ती एका गावात राहतेली म्हणजे आमच्या गावात राहतेली आणि त्यांना मतदान करता येत नाही. आता मेंढ्यासाठी ती बाहेर गावात गेलेली, मग त्यांची मेंढर सोडून त्यांना मतदान करण्यासाठी लातूरवरनं येणं होत नाही. मग ती जर पाणी गेलं, सगळं व्यवस्थित झालं तर गावातच चाऱ्याची पण सोय होईल आपल्या रानात आणि तिथून लोक गावातच राहतील आणि गावाचा सगळाच विकास होईल चांगला. आणि बरोबर, आम्ही कसं आहे की आता इतके दिवस आमचे शिवराज भाऊ इथं प्रयत्न करत होते की त्यांनी आज इथं येऊन प्रत्यक्षात की आम्हाला पण दाखवलं की बाबा आजपर्यंत त्यांनी जे संघर्ष केलाय शिव आहे देव सगळ्या शिवराज भाऊंचा संघर्ष आहे. संघर्षातून त्यांनी आज इथपर्यंत पाणी आणलेलं आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की 2027 पर्यंत सुळेवाडी असून द्या, बचिरे सुद्धा, शिंगुरे या गावापर्यंत पाणी आणणारच हा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे आमचा सुद्धा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे की त्यांच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीने उभा आहे. येणाऱ्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हेच आम्ही दाखवून देणार आहे की ज्या माणसानं संघर्ष केलेला आहे त्या माणसाच्या पाठीमागे सर्व जनतेनं म्हणजे जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहायचं हे मी सर्वांना आवाहन करतो. कोथळे आणि कारुंडे या दोन्ही गावांच्या मधोमध आहोत, ज्या ठिकाणी निरा देवधर योजनेचं काम चालू आहे. त्या ठिकाणी हे काम नेमकं कोणत्या परिस्थितीत आहे आणि इथं नेमके काय कामं झालेले ते पाहण्यासाठी सगळा शेतकरी वर्ग गारवड असेल, मगरवाडी, पिलीव, बचेरी, शिंगोर्णी या भागातून इथं आलेला आहेत. या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊयात. काय सांगाल का आपण जे डोळ्यानं बघितलं? आता बघितलं की इथं ती सांगत होती काय सुद्धा नाही, टंच बाजी आहे, नुसत्या मिशनी आणून उभा केले त्या, ती असं केलं असेल, ती बघायला तिथं नेते ती. म्हणलं आपण समक्ष जाऊन बघून तरी येऊया. तिथं आलं तर जे सांगितलं ते सगळं खरं आहे. बघितल्यावर ना हे परत दुसरा म्हणजे ह्यांचा काय राजघराणीच सगळी शाही चालली यांची.
काय म्हणतात ती पक्षातच गेला. अरे आम्ही गेलो, आम्ही अंगठ बहादूर आहे, पण तुम्ही आमदार खासदार आहे, तुम्ही भाजपमध्ये का गेलता 5 वर्षी ही महत्वाचं सांगा. मग आम्हाला इचरा तुम्ही भाजपमध्ये, तुम्हाला सत्ता दिली का भाजपमध्ये चालती? सत्ता नाही म्हणलं का तुम्हाला भाजप चालत नाही? मग जनतेचं हाल करता का? तुमचं ऊस तोडायसाठी पाणी इकडं आणते ती, तर ह्याला मत देऊ नका म्हणजे पाणी थांबलं का ऊस तोडायला अगदी 13-14 गाव आहे ती गावते ती तोडते ती ऊस आणि मग हाणते ती गाडीत उड्या. एवढ्यासाठी ठाम निर्णय घेतलाय सगळ्याच्या उमेदवार पोरासनी सगळ्या सांगितलं ह्याने निर्णय चांगला घेतलाय आणि ह्यांना कुचवायचा एवढा कुचवला का कोण सुद्धा मोहर येत नाही, म्हणून कुचवायचा प्रयत्न आहे. पण आता जनता आमची सुद्धा आडाण नाही, शिकलेले ती पोरं सगळे ती त्यांना नोकरी लागूच देत नाही त्याची. त्यामुळं तिथं जायचं ऊसतोड कोण काय कर, दारू पी, ह्याच्यात उड्या हाण प्रचारात ही ह्याच्यातच गुंतवली सगळी. आता मला या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट अशी विचारायची आहे. तुम्ही शेतकरी आहात, तुमचं वय जवळजवळ 50च्या दरम्यान असेल आता, तर बऱ्यापैकी आता जी पाठीमागची आपली पिढी येते ह्या पिढीला काय सांगाल? आता तुम्ही तर संघर्ष सगळा बघितलाय आणि पाणी आपल्या तालुक्याच्या शिवावर आले, आता येणाऱ्या पिढीला काय सांगाल? येणाऱ्या पिढीला एवढंच सांगेन की 2 वर्षात पाणी नाही आलं तर मी गावात दिसणार नाही, एवढं सांगेन. एवढी मी डोळ्यानं बघतोय कामाची पद्धत. त्यामुळं 2 वर्षात आपल्या गावात पाणी नाही आलं तर कामं तर चालू राहतील 2 वर्षात, एवढं सांगेन या चालू पिढीला. आणि ह्या पोरांनी आम्ही पहिला अडग्यापणात गेलो, ही सगळी शिकलेली पोरांनी ह्यानी ठाम असं कर्तृत्व शिवराम पुकळ्यासारखं राहावं. अगदी ह्यांचा पायातलं ही सुद्धा राहत नाही, मग चप्पल सुद्धा राहत नाही, आता पळून पळून दुसरं वाट घ्यायला लागायला लागले ते, एवढं सांगतो. मी आपल्या बघितलं, काय काय सांगाल? तुमच्या काय भावना आहेत? नमस्कार. मी आता कारुंडे या ठिकाणी गावच्या ठिकाणी आपले पाण्याची काय परिस्थिती चालू आहे. जनता मस्त सांगत होती की बाबा म्हणजे विरोध पार्टीवाले सांगतायत की बाबा काम नाही, पाईपलाईनचं चालू किंवा पाण्याचं काम चालू नाही, पण ते साफ खोट आहे. प्रत्यक्षात मी इथं आलोय आणि जनताही आलेली आहे, प्रत्येक जण बघतायत हे पाईपलाईन कशी चालू आहे, काम कसं चालू आहे. त्यामुळे खोटं कोणी सांगून काय काम थांबत नाही. आता तुमच्या भावना काय आहेत? तुम्ही जे डोळ्याने बघितलं आता आतापर्यंतचा असा सर्वे बघितल्यापासून वाटतोय की इतकं समाधानकारक आहे. मला वाटतंय की जनतेसाठी ह्या मतदानासाठी हे केलेलं नाही, जनतेच्या ह्या दुष्काळी भागांना पाणी नेण्यासाठी हे काम केलेलं आहे. लोकांचा चुकीचा गैरसमज होतोय किंवा लोकांना मेसेज चुकीचे पाठवतायत ते विरोधी पक्षी, त्यामुळे हे लोकांना समजून आलेलं नाही. पण प्रत्यक्षात इथं आल्यावर समाधान कळतंय की आपण कशासाठी आलोय, की करतोय काय. आता तुमच्या भागातून माननीय शिवराजभाऊ पुकळे हे या पाण्यासाठी संघर्ष करत होते, वेळोवेळी तुम्हाला सांगत होते. आतापर्यंत त्यांचं जे बोलणं ऐकलंय ते सत्यात उतरलंय असं वाटतंय का? अतिशय सत्यात उतरलेलं आहेत आणि एकदम सातत्यानं त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे. त्यांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आपण पुढे कुठंतरी राजकारणात उतरू, हे त्यांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. परंतु ह्या कामकाजाच्या ह्या त्यांच्या हालचालीनुसार रामभाऊ सातपुतेंनी, निंबाळकरांनी ते लक्ष दिलं शिवराजकडे की बाबा खरंच कार्यकर्ता ही कामाचा माणूस आहे जनतेच्या. एवढी ओळख त्यांनी करून दिली कशाने तर कामातल्या त्या स्वरूपाने, कामातनं त्यांनी दाखवून दिलं की आपण जनतेसाठी खरंच काहीतरी करतोय. आता या कामावर तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी, अगदी समाधान असं चालू आहे की जनतेसाठी हे चाललंय, स्वतःच्या पोट भरण्यासाठी कोणाचं काही चालू नाही. आता तुम्ही ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ज्या ठिकाणावर आहात, तर तुमच्या भागातल्या लोकांना काय आव्हान कराल तुम्ही? आमच्या भागातल्या प्रत्येकांना एकच आव्हान करेन की पाणी येणार आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मतदान केलं काय आणि नाही केलं काय, पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण आता जर तुम्ही मतदान नाही केलं, कमळाला जर मतदान तुम्ही नाही केलं, तर नक्कीच तुम्हाला पश्चाताप त्याचा काय होईल की पाणी बघताना डोळ्यासमोर दिसेल कमळ का पाणी हे दिसेल. तेव्हा आज गेली अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय की आपल्या भागाला पाणी मिळालं पाहिजे, आणि ते आज स्वप्न आमचं दिवसा बघितलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे. आज अनेक तालुक्यामध्ये सुद्धा आता परवा जयकुमार गोरे भाऊनी एक घोषणा केली की जर पाणी नाही आलं तर माझी मान खटावी सुद्धा विधानसभा लढणार नाही. म्हणजे इतकी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आमचे नेते मंडळी काम करतायत. आज माळशिरस तालुक्याचे
माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब. विधानसभा स्थापन झाल्यापासून एकही माणूस बोलला नाही की नीरा देवघरच्या पाण्याचं काय झालं. पहिला माणूस बोलला, पहिला आमदार बोलला, त्यांचं नाव रामभाऊ सातपुते. आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून असू द्या, 4,000 कोटीची योजना मंजूर केली. जवळपास 2,500 कोटीची कामं आता पूर्णत्वास येत आहेत आणि अजून 1,000 ते 1,500 कोटीचं काम बाकी आहे. ते आता चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. आणि तुमच्या माध्यमातून एक सांगतो की आता तालुक्यात बरेच अफवा उठवतील की माळशिरस तालुक्यात पाणी नाही किंवा अजून पाणी आल्याशिवाय काय खरं नाही. कुठली गोष्ट 2000 साली वाघोशी, खंडाळा तालुक्यातल्या वाघोशीत तिथं पाणी होतं. फलटण तालुका ओलांडला, आता माळशिरस तालुक्यात एंट्री झाली. 2026 उजडलं. 2024-25 पर्यंत 1 फुटाचं काम झालं नव्हतं. या 2 वर्षात ही काम इथपर्यंत आलं आपल्या. इथनं पुढे 2 वर्षात शिंगोर्णीच्या शेवटच्या टोकापर्यंत, कोळेगावच्या तलावापर्यंत ही पाणी पोहोचणार. मग आता विरोधकांना काय आव्हान असणार आहे तुमचं? आव्हान काय नाही त्यांना, माझं एकच मत आहे त्यांना की तुम्ही जर समजायला तुम्हाला काय त्याबद्दल शंका असेल तर या ठिकाणी या, तुमच्या डोळ्यानं पाणी बघा. जी माणसं कारुंड्यापर्यंत पाणी आणू शकते ती माणसंच पुढे शिंगोर्णीपर्यंत पाणी नेऊ शकते, तीच माणसं पुढे मोठेवाडीपर्यंत पाणी नेऊ शकते. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या ठिकाणी माळशिरस तालुक्यात काम करणारे रामभाऊ सातपुते साहेब आहेत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आहेत, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आहेत. आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, तत्कालीन जलसंपदा मंत्री, ज्यावेळेस ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. माझं तर असं म्हणणं आहे की ह्या दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्या देहवाऱ्यात जरी ह्यांचं फोटो लावले तरी यांचा उपकार फिटणार नाही. बाळासाहेब, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत तुम्ही पण या संघर्षामध्ये सामील होता, तुम्ही देखील आंदोलन मोठी केली, काय भावना आहे तुमच्या? नाही, 2012 साली ज्या वेळेला नीरा देवधरचं पाणी यावं यासाठी आम्ही आपले इस्लामपूरचे संभाजी बाबा मंदिरामध्ये नीरा देवधर पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आणि पाण्याचा लढा चालू ठेवावा. त्यामध्ये सगळ्या, म्हणजे आमचं पाणी हा पक्ष होता, त्यावेळेस राजकारण हा विषय नव्हता, पक्ष होता. परंतु त्यावेळेला सगळ्या लोकांनी आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करायचा ही भावना होती. आणि ती भावना असल्यानंतर त्या 2012च्या ह्याच्यानंतर सामान्य माणसं बोलायला लागली की जे सत्ताधारी, ज्यांच्याकडे 40 वर्ष या तालुक्याची सत्ता होती, राज्यात मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याच्यानं पाणी आलं नाही. आणि तुमच्यासारख्या 4-2 कार्यकर्त्यांनी एखादी कमिटी स्थापन करून पाणी येणं हे हास्यास्पद होतं असं त्यांना वाटत होतं. परंतु या 2014 साली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि यावेळेला त्यावेळेचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर त्या कमिटीची मिटिंग लावली आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या योजनेला गती आली. परंतु तत्पूर्वी जी संकल्पना मांडली होती कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर यांचं स्वप्न होतं की ते सत्तेत कुठल्या जरी पक्षात असले तरी पाणी येण्यासाठी भारतीय जनता पार्टीच पाणी आणल असा त्यांचा त्यावेळेचा सुद्धा कयास होता आणि आज तो खऱ्या सत्यात उतरतोय. त्याच्यानंतर ज्यावेळी 2019ची निवडणूक झाली आणि नेते आदरणीय रणजितदादा निंबाळकर ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस राज्य केंद्र सगळ्याकडून प्रचंड प्रमाणात निधी आणून खऱ्या अर्थाने ही योजना मार्गी लागली. आणि जर दादा 2025च्या निवडणुकीमध्ये 24च्या निवडणुकीमध्ये विजय झाले असते तर ही आपली पंचायत समितीची निवडणुकीला आपण खऱ्या अर्थानं म्हणजे नीरा देवधरच्या पाण्याचं दार उजळून मतदानाला गेलो असतो. पण दुर्दैवानं आपण भावनेच्या किंवा इतर गोष्टीच्या आहारी पडलो आणि ते थांबलं काम. पण आज सुद्धा दादानी, आज निवडणूक आहे, लोकांना मी सांगेन निश्चितपणे की ज्यांना काही शंका वाटती, कुशंका वाटती की पाणी येणारच नाही, त्या लोकांनी या ठिकाणी यावं आणि पाणी बघावं आणि मगच मतदान करावं. परंतु आता विरोधकांनी पाणी येणार नाही ही भूमिका आता बाजूला ठेवावी. राज्यामध्ये, देशामध्ये सगळे भारतीय जनता पार्टी सरकारनं आपल्याला नीरा देवधरच्या पाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं तर पंचायत समितीवरती जे उभा राहिलेत, पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद, त्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेता म्हणू नका पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मतदान करावं असं मी या माध्यमातून तुमचे आवाहन करतो. कित्येक वर्षाचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होतो, तो मार्गी लागतोय. तुम्ही देखील या प्रश्नासाठी कित्येक वेळा विधान भवनामध्ये आवाज उठवला होता आमदार असताना. काय भावना आहे एकंदरीत माळशिरस तालुक्यात जो 22 गावाला लागलेला दुष्काळाचा कलंक आहे हा पुसण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होते, काय भावना आहे तुमच्या?
आज या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील 22 गावातील दुष्काळी भागातील 22 गावातील जनतेला घेऊन आम्ही नीरा देवधरचं पाणी जे या ठिकाणी या 22 गावाला येणार आहे या कामाची पाहणी केली. आता आपण बघितलं तर फलटण तालुक्यातलं काम जे आहे ते काम संपत आता माळशिरस तालुक्यात कामाला सुरुवात होतीये. पहिल्यांदा जवळजवळ 900 कोटी रुपयाचं टेंडर निघलं आणि यापुढे 1000 कोटी रुपयाचं टेंडर निघून माळशिरस तालुक्यातल्या दुष्काळी 22 गावाला पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये या ठिकाणी पाणी येणार आहे. मी पालकमंत्री जयाभाऊ आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळीचं धन्यवाद व्यक्त करतो. भाजपाच्या नेत्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे माळशिरस तालुक्यातील या ठिकाणी कामाला आज सुरुवात झालेली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर 22 गावांना येत्या काळामध्ये पाणी येणार आहे. या भूमीला हिरवा शालू नेसवायचा ही भूमिका आदरणीय देवाभाऊंनी घेतली. त्याला बळ देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि आज या ठिकाणी माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयाभाऊ आणि आम्हा सर्वांच्या प्रयत्नाला यश येताना दिसतंय. कामाला सुरुवात झालेली आपण बघताय या ठिकाणी पाईप येऊन पडलेले आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये कामाला सुरुवात झालेली आहे. लवकरच या ठिकाणी माळशिरस तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक लागलाय 22 गावाला तो पुसून टाकण्यात येईल. आमच्या शिंगोर्णी, बचेरी या ठिकाणी असणाऱ्या गिरवी, भाम, रेडे, सुळेवाडी या सगळ्या गावांना, फडतरी, लोणंद या जळबावी ह्या सगळ्या गावाला आता भविष्यामध्ये पाणी येणार आहे आणि हे भाजप आणणार आहे. हे या ठिकाणी कमळाचं चिन्ह ज्या भारतीय जनता पार्टीचं आहे ती भारतीय जनता पार्टी आदरणीय देवाभाऊ हे या ठिकाणी या भागाला पाणी आणणार आहेत. मी या भागातील जनतेला विनंती करतो की तुम्ही येऊन हे काम बघा की भाजप सरकार काय करतंय. या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. मी या भागातील जनतेला विनंती करतो, तुमच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक हा कमळाच्या भाजप सरकारने पुसून टाकायचा ठरवलंय. कामाला सुरुवात झाली. तुम्ही या ठिकाणी कमळाला साथ द्या. पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये या ठिकाणी या 22 पैकी 22 गावाला पाणी येणार आहे. आता आपण बघू शकता या सगळ्या भागातील कामाला सुरुवात झालेली आहे. लवकरच या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन आपल्या तालुक्यामध्ये एक चांगला कार्यक्रम घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना आणून या कामाचा शुभारंभ अजून ताकदीने करू. आता आचारसंहितेमुळे करता येत नाही पण कामाला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या माळशिरस तालुक्याला दुष्काळ मुक्तीचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या मागे उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.